श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा माघी गणेश जयंती 22 जानेवारी गुरुवारी येत आहे. या दिवशी गणपतीचा जन्मोत्सव साजरा होतो. या दिवशी केलेल्या पूजेमुळे घरात सुख समृद्धी येते. श्री गणेशाची आराधना केल्यानंतर प्रत्येक शुभ कार्याला सुरुवात होते. गणपती, विघ्नहर्ता, विनायक आणि एकदंत अशा वेगवेगळ्या नावाने श्री गणेशाला ओळखले जाते. त्यात गणेशाचे आगमन प्रत्येकाच्या घरोघरी होणार असून भाविक त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. हिंदू पंचांगानुसार गणेश जयंती दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरी केली जाते. माघ महिन्यातील ही गणेश जयंती माघ विनायक चतुर्थी किंवा गणेश जयंती किंवा तिलकुंद चतुर्थी म्हणून ओळखली जाते. भाद्रपद महिन्यातील चतुर्थी ही मुख्य गणेश चतुर्थी असते, तर माघ महिन्यातील चतुर्थी ही माघी गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते. या दिवशी गणपतीचा जन्म झाला म्हणून याला गणेश जयंती म्हणतात. गणपती हा विघ्नहर्ता असल्याने या दिवशी त्यांची पूजा केल्याने सर्व संकट दूर होतात आणि जीवनात सुख समृद्धी येते. या दिवशी गणपतीची विधिवत पूजा, आराधना आणि व्रत केले जाते, ज्यामुळे मनोकामना पूर्ण होतात. भाद्रपद चतुर्थीला मोदकाचा नैवेद्य असतो, तर माघी गणेश जयंतीला तिळाच्या लाडवाचा नैवेद्य हा गणपती बाप्पांना दाखवला जातो. माघी गणेश जयंतीला वरद चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असं म्हटलं जातं. पौराणिक कथेनुसार याच दिवशी भगवान गणेशाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपांच्या कुटुंबात विनायक नावाने अवतार घेतला होता. भाद्रपद चतुर्थीला गणपती पाहुणा म्हणून येतो, तर माघ चतुर्थीला त्यांचा वाढदिवस साजरा केला जातो. या दिवशी गणपतीचे तत्व पृथ्वीवर नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने जास्त कार्यरत असतात. आणि म्हणूनच माघी गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत. आणि म्हणूनच माघी गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण प्रत्येकाने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी इथे लावा असा एक दिवा. हा दिवा लावल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही, पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर हा दिवा आपल्याला कुठे लावायचा आहे, कोणत्या वेळेत लावायचं आहे, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंटमध्ये ओम गणपतये नमः लिहायला अजिबात विसरू नका. या दिवशी आपल्याला सकाळी उठून स्नान करायची आहे. अनेक घरांमध्ये या दिवशी गणपतीची मूर्ती किंवा फोटोची प्रतिष्ठापना केली जाते. नैवेद्य बाप्पांना अर्पण केला जातो. बाप्पांना मोदक अतिशय प्रिय आहेत. मात्र माघी गणेश जयंतीला तिळाचे विशेष महत्त्व आहे. तिळगुळाचे मोदक किंवा तिळाचे लाडू नैवेद्य म्हणून अर्पण केले जाते. या दिवशी आपल्याला आवर्जून गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं किंवा संकटनाशक स्तोत्राचं पठण करायचं. यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते. भाद्रपद गणेश चतुर्थीप्रमाणे या दिवशीही चंद्र दर्शन टाळले पाहिजे. 22 जानेवारी रोजी सकाळी 10:14 पासून ते रात्री 10:04 चंद्र पाहणं वर्ज्य आहे, अशुभ मानलं जातं. ज्यामुळे असं म्हटलं जातं की व्यक्तीवर खोटा आरोप लागण्याची शक्यता असते. मध्यान्ह पूजा मुहूर्त हा सकाळी 11:29 पासून ते दुपारी 1:37 असणाऱ्या हा काळ गणपतीच्या पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो, कारण गणेशाचा जन्म मध्यान्ह काळी झाला होता असे शास्त्रात सांगितले आहे. म्हणून आपल्याला सुद्धा आवर्जून याच वेळेत गणपती बाप्पांची पूजा ही करायची आहे. गणेश जयंतीनिमित्त रवी योग सकाळी 7:14 सुरू होणार आहे आणि दुपारी 2:27 हा योग राहील. हा एक शुभ योग आहे, जो सर्व नकारात्मक प्रभावांना दूर करतो. या दिवशी भद्रा दुपारी सुरू होणार आहे. यावेळी भद्रा पृथ्वीवर असणार आहे, त्यामुळे भद्र कालात कोणतेही शुभ कार्य केले जाणार नाही. गणेश जयंतीला भद्रा दुपारी 2:20 सुरू होईल आणि 23 जानेवारी रोजी पहाटे 2:38 चालेल.
आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही हा उपाय एक तर सकाळी करू शकतात किंवा संध्याकाळी करू शकतात. बहार दुपारी तुम्हाला कोणताही उपाय जो आहे तो करायचा नाही. सकाळी करायचा असेल तर तुम्ही जास्तीत जास्त 12 वाजेपर्यंत करू शकतात. संध्याकाळी करायचं. संध्याकाळी तुम्ही अगदी 6 वाजल्यापासून रात्री 9:30 वाजेपर्यंत करू शकतात. हा उपाय तुम्ही अगदी लहानातल्या लहान मुला-मुलीपासून मोठ्यात मोठ्या मुला-मुली प्रत्येकाकरता करू शकतात. हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंतीही घ्यायची आहे. कारण मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात. मातीची पंती ही पंचतत्वापासून बनलेली असते. आता या दिव्यामध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वात ही टाकायची. तसेच या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला मोहरीचं तेलच टाकायचं आहे. पण आता काही कारणास्तव तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल तुम्ही वापरतात ते तेल टाका आणि त्यामध्ये चिमूटभर तुम्ही पिवळी किंवा काळी मोहरी ही टाकू शकता. तसेच या दिव्यामध्ये आपल्याला 5 काळी मिरीसुद्धा टाकायच्या. ज्या काळी मिरी आपण टाकणार त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या. त्या अखंड असाव्या, कुठे तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या. तसेच 5 भीमसेनी कापूरच्या वड्यासुद्धा आपल्याला या दिव्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत. आता एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटवर आपल्याला हळद आणि कुंकूने एक स्वास्तिक काढून घ्यायचं. त्या स्वास्तिकला आपल्याला अक्षदा अर्पण करून घ्यायचे आणि त्यावर आपण जो हा दिवा तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे. आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे. आता या दिव्याला हळद, कुंकू, अक्षदा, एक फूल अर्पण करून घ्यायचं. त्यानंतर देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आणि तिथेच बसून आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आहेत. आपल्याला 3 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं. जेव्हा आपण गणपती अथर्व शीर्षमचं पठण करणार तेव्हा आवर्जून आपल्या मुलांना सुद्धा बाजूला बसवायचं आहे. त्यांनी श्रवण केलं तरीसुद्धा त्यांना त्याचा खूपच लाभ हा प्राप्त होणार आहे. 3 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करून झाल्यानंतर 1 वेळा आपल्याला फलश्रुतीचं पठणसुद्धा करायचं आहे. फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचे अतिशीघ्र फळ हे प्राप्त होत असतं. त्याचबरोबर आपल्याला 108 वेळा ओम गणपतये नमः या मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे. आता जर तुमची मुलं मोठी असतील तर मुलांकडनं गणपती अथर्व शीर्षमची सेवाही करून घ्यायची आहे. आता हा दिवा आपण गणेश जयंतीला लावणार आहेत तर गणेश जयंतीपासून सलग 21 दिवस आपल्याला ही सेवा जी आहे करायची आहे. तुम्हाला एक वेळ ठरवायची. आता तुम्ही सकाळी जर हा उपाय केला तर दररोज तुम्हाला 21 दिवस सकाळीच हा उपाय करायचा. आता तुम्ही संध्याकाळी केलं तर दररोज तुम्हाला संध्याकाळीच हा उपाय जो आहे तो करायचा. तर काही कारणास्तव तुम्हाला मासिक धर्म आला तर तेवढे दिवस तुम्हाला सोडायचे आणि पुढे तुम्हाला हा उपाय जो आहे तो सुरू ठेवायचा आहे. 21 दिवस बरोबर आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता या मातीच्या पंतीमध्ये असणारं तेल संपलं की हा दिवा शांत होईल. दुसऱ्या दिवशी पुन्हा हा दिवा आपल्याला ही जी मातीची पंती आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे. यामध्ये असणाऱ्या ज्या वाती आहेत, लवंग आहेत त्या आपल्याला एका डब्बीमध्ये भरून ठेवायच्यात की तुम्ही अगदी निर्माल्यामध्ये टाकल्या तरीही चालणार आहे. आता आपल्याला दिवा हा धुवून घ्यायचा आहे. दिव्यामध्ये पुन्हा नवीन वाती टाकायची आहेत. त्यामध्ये तेल टाकायचं आहे. 5 काळी मिरी, 5 भीमसेनी कापूरच्या वड्या आपल्याला टाकायच्या. आणि दररोज आपल्याला 3 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आणि 1 वेळा ओम गणपतये नमः या मंत्राचा जप हा करायचा. या सेवा ज्या आहेत त्या आपल्याला सलग गणेश जयंतीपासून 21 दिवस करायच्या आहेत. गणपती बाप्पांची ही 21 दिवसांची जी आई आपल्या मुलांकरता सेवा करेल ती स्वतः अनुभव घेईल की तिच्या मुलांमध्ये चमत्कारिक असे बदल घडायला लागलेले. जर ते अभ्यास करत नसतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहील. नोकरी व्यवसायामध्ये त्यांच्या मुलांना भरभरून असं यश प्राप्त होणार आहे. आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येक आईने हा दिव्याचा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. गणपती बाप्पा मोरया.